सर, राज ठाकरे असे म्हणाले की औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला, तोच खरा इतिहास असेल. औरंगजेबाच्या बाबतीमध्ये अनेक लोक आपले तर्क लावतात. आमची जी काही भूमिका आहे ती अत्यंत वेगळी आहे. औरंगजेबाला मारलं गेलं नाही. औरंगजेबाचा जो मृत्यू झाला तो नगरला झालेला आहे, जे आजचं अहिल्यादेवी नगर आहे. आणि औरंगजेबाने त्याच्या काळामध्ये त्यांनी घेतली ती जागा त्या ठिकाणी स्वतःची म्हणजे डेड बॉडी ज्याला म्हणतो तिथं त्या असावी असं त्याचं एकंदरीत स्वप्न होतं. आणि म्हणून नगरला मेल्यानंतर त्याला पुरायला संभाजीनगरला आणलं. म्हणून औरंगजेबाला गाडलं किंवा औरंगजेबाला आम्ही कुणी गाडलंय अशातला काही भाग नाही आहे. हा चुकीचा इतिहास कोणतरी त्यांना सांगितलेला आहे. औरंगजेबची कबर तिथं नसावी याच्या मागचं कारण एक आहे की त्यांनी शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता, त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा काळ आहे. आणि त्या काळामध्ये संभाजी महाराजांचे जे हालाल करून मारलंय तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर नेहमी नसावा या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यावर केलेलं भाष्य आहे की आम्हाला तिथं औरंगजेबची कबर नको. त्याला आम्ही गाडले का तर नाही गाडलं आम्ही, त्याने स्वतःला तिथं गाडून घेतलेलं आहे. म्हणून तो इतिहास आम्हाला पुसायचा आहे, हे त्याच्या मागचं आमचं धोरण होतं. त्यात राजकारणाचा भाग येत नाही. तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आलंय, चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा आहे, असं राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं. निश्चित त्यांच्या सूचनेचा आदरही करू आम्ही. आणि मराठी भाषिकांसाठीच हे राज्य आहे. राज्य त्याच पद्धतीने चाललं आहे. जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्या टायमाला राज्यसुद्धा त्याच पद्धतीने चाललं गेलं पाहिजे ही आमची भावना आहे. म्हणून मला वाटतं आमच्या या भूमिकेला राजसाहेबांचं समर्थन असेल. तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार स्पष्टपणे आणि कर्जमाफीचंही तुम्ही आश्वासन दिलं होतं, म्हणजे शेतकरी कर्जमाफी, आणि निवडून येताच ते तुम्ही साफ विसरून गेले. ही फसवणूक आहे असं राज ठाकरे दोन्ही बाबतीत बोलतो. हे बघा, लाडकी योजना बंद होणार नाही हे तेवढं सत्य आहे. कुणी काहीही बोलू, आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. जे 1500 रुपये आज त्या लाडक्या बहीण योजनेतून मिळत आहेत ते कायमस्वरूपी मिळतील. राहिला प्रश्न 2100 रुपये देण्याचा. आर्थिक घडी थोडी विस्कटली असल्यामुळं जो भार शासनावर आलेला आहे त्याची जाणीव प्रत्येकाला आहे. म्हणून ते 2100 रुपये देण्याचा जो काही संकल्प आहे तो निश्चित पुरा केला जाईल, पण त्याला कालावधी लागेल एवढं निश्चित आहे. शेतकऱ्याला संपूर्णपणे कर्जमाफी देऊ असं न करता त्याला काय काय आणखीन सुविधा देता येईल असं या पद्धतीचा विचार अर्थमंत्री करतायत. म्हणून अर्थमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये केलेलं ते भाष्य आहे. परंतु आजही आमचं असं मत आहे की शेतकरी हा सुखी असला पाहिजे. त्यासाठी जो काही निधी किंवा जो काही त्यांना माफी देता येईल ती दिली गेली पाहिजे आणि त्यासाठी थोडा कालावधी लागेल एवढं मात्र निश्चित आहे. 1 रुपयात पीक विमा योजना आता कुंडाळणार आहे. तसेच भरपाईचे चार्ज कसे वगळण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री यांची बैठक असा निर्णय झाला. बैठक निश्चित सरकारने काही अभ्यासपूर्वक निर्णय घेतला असावा. जर त्या 1 रुपया योजनेमुळे शेतकऱ्याचा काही लॉस होत असेल किंवा शेतकऱ्यांना काही अडचण निर्माण होत असेल तर त्याच्याशिवाय दुसरा पर्याय सरकार निश्चित समोर आणेल. मंत्री गिरीश महाजन असं म्हणतात की 35-40 कोटी हजार कोटीचं उत्तरदायित्व आमच्यावर आलेलं आहे. पुढच्या काळात तिजोरीमध्ये खळखळाट होईल आणि पगार करणे देखील मुश्किल होईल. मग ही योजना बंद करायची का हा प्रश्न उपस्थित होतो. परंतु असं न करता महसूलचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे याकडे सरकारचं लक्ष असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने सरकार काम करत आहे. काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. सर, की तुम्ही आणि मनसेचा म्हणजे तुम्ही महानगरपालिकेत युती करण्याचा प्रयत्न आहे, तुम्ही स्वतःही जाऊन भेटलेला आहात. मात्र औरंगजेबाच्या मुद्द्यावरून तुम्ही दोनही पक्षाचे वेगवेगळे मुद्दे सरळ पाहायला मिळतात. तुमची भूमिका पूर्वी जी होती तीच आहे की आता काय मनसेमुळे काही बदलणार आहे? आमच्या भूमिकेमध्ये काही फरक पडलेला नाही. आम्ही आजही सांगतो की ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हालाल करून मारले त्याच्या आठवणी आम्हाला नकोय. त्या आठवणी आम्हाला त्रासदायक आहेत. औरंगजेब हा नगरला मेला होता, त्याला इथं गाडण्यात आलं. त्याचा इतिहास पाहिला तर सर्वांना माहिती आहे. म्हणून त्या खुनाखाना आमच्या ह्या संभाजीनगरला नको. कारण की संभाजीनगरमध्ये शहाजीराजे भोसले असतील, इवन राजमाता जिजामाता असतील किंवा शिवाजी महाराज, सर्वांचं काही ना काही इथं अस्तित्व आहे. हा इतिहास आहे.
म्हणून ह्या इतिहासाला हे त्याची कबरीमुळे गालबट नको हे आमचं मत आहे. असं आहे की भैयाजी जोशी पण म्हणतात का हा जो कबरीचा विषय आहे तो अनावश्यक आहे, म्हणजे तुमची दोन ज्यांच्यासोबत युती आहे ते सुद्धा त्याचे संघावर आधारित, ती पण म्हणते की अनावश्यक विषय आहे. पण त्याला जोडूनच प्रश्न भैयाजी असे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्यांनी अफजल खानाची कबर बनवली. आज ती उखडल्या गेली ना. कालानुसार असलेल्या ज्या वाईट खुणा असतात त्या ह्या दूर केल्या पाहिजेत. आणि म्हणून भैय्यूजी महाराजांनी जरी स्टेटमेंट केलं असेल, अनावश्यक वाटत असेल, परंतु तो आमच्या संभाजीनगर असेल किंवा आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा विषय आहे आणि आम्हाला त्या वाईट आठवणीला उजाळा द्यायची आवश्यकता वाटत नाहीत, म्हणून घेतलेली ही आम्ही भूमिका आहे. तर संघ तर स्पष्ट म्हणताय ना हे अनावश्यक विषय आहे. मग त्यांची भूमिका असू शकते ना, तुम्ही संघाच्या विरोधात त्यांची भूमिका असू शकते, त्यांच्या भूमिकेला आम्ही विरोध करत नाही, परंतु आमची भूमिका जी आहे ती ठाम आहे. तर भैयाजी जोशी असे म्हणतात कबर राहून ज्याला जायचं तो जाईल. संघाची भूमिका उघड झाली आता. ज्याला जायचं तो जाव किंवा कबर राहू द्या, ही संघाची असलेली भूमिका जरी असली तरी ती त्यांनी घेतलेली भूमिका आहे. आम्ही पुन्हा वारंवार सांगतोय की आमची भूमिका ही आहे की त्या ठिकाणी कबर नको. आम्हाला त्या वाईट आठवणी ज्या पुन्हा आमच्या डोळ्यासमोर वारंवार येतील अशा सगळ्या निशाणी आम्हाला मिटवाव्यात अशी आमची धारणा आहे. चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत असं राज ठाकरे म्हणतात. काही गोष्टी ह्या ज्या वाचण्यात येत नाहीत, ऐकीव असतात, त्याचं चित्रीकरण जेव्हा होतं त्या टायमाला त्याची वस्तुस्थिती समोर यायला काही लोकांना वाव मिळतो. तुम्ही पाहिलं असेल अनेक असे पूर्वी चित्रपट होऊन गेलेत. इवन बाळासाहेब ठाकरे साहेबांवर सुद्धा चित्रपट झाला आणि त्यावेळेला सर्वसामान्य माणसांना बाळासाहेब ठाकरे हे आणखीन जास्त प्रमाणात कळाले. हे तेवढंच सत्य आहे. म्हणून चित्रपटाच्या माध्यमातून जरी कळाले, रामायण महाभारत कशाच्या माध्यमातून कळाला? ह्या सिरियलच्या माध्यमातून कळाला. अख्ख्या जगाने त्या रामायण सिरियलचं कौतुक केलं आणि म्हणून अशा सिरियल किंवा असे चित्रपट जेव्हा येतात त्या टायमाला त्या इतिहासाला उजाळा मिळतो आणि त्यातून ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या बाजूला गेल्या पाहिजेत. त्याच्यामुळं हिंदुत्व जागा झालं असं नाही, तर असलेल्या हिंदुत्वाला उजाळा मिळावा. की त्या सगळ्या प्रकरणात गंगेवर पण राज ठाकरे भरपूर काही बोलले, त्या डुबकीबद्दल पण बोलले. तुमचे म्हणजे उपमुख्यमंत्री डुबकी मारून पण आलेले आहेत. तुमची त्या गंगेच्या विषयीची म्हणजे याची काय भूमिका आहे? आमची भावना गंगेबद्दलची चांगलीच आहे आणि म्हणून उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा त्यामध्ये डुबकी मारून आलेत. ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न आहे. कोणी काय आवडेल कुणाला ही त्याची मर्जी आहे. कुणाला काय आवडतं त्याने त्या पद्धतीने करावं, ज्याला नाही आवडत त्याने नाही करावं. भारत देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे, परंतु 50 कोटी लोकांना वाटलं की तिथं जावं, 50 कोटी लोक गेले. म्हणून याचा अर्थ 90 कोटी लोक गेले नाहीत तर ते नास्तिक आहेत असं समजण्याचं काहीच कारण नाही. संजय राऊत असं म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वारसदारावरून भाजप शिवसेनेमध्ये जुंपलेली आहे. मोदीचा वारसदार महाराष्ट्रातूनच असेल, पण तो संघ निवडला. आणि काल संघाच्या तिथं बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींना हे समजवण्यात सुद्धा आलंय असं सुद्धा खुलासा केला. जरा जोडून प्रश्न आहे की 2019चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीकडेच आम्ही पाहतो. अजून अधिक त्यांचं ठरलं नाही की अजून संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री असं म्हटले. उत्तराधिकारी ठरलं नाही. नरेंद्र मोदी हे गेली 3 वेळेला पंतप्रधान पदाच्या या खुर्चीवर बसलेले आहेत, विराजमान आहेत, चांगलं काम करत आहेत. पंतप्रधान पदाचा निर्णय हा विचार करून ऐन वेळेला त्याची घोषणा केली जाते. आज असलेले पंतप्रधान हे कायमस्वरूपी राहतील, यामध्ये बदल होण्याची शक्यता सध्याला दिसत नाही आहे. आणि जर त्यांच्या पक्षाने जर काही निर्णय घेतला तर तो त्यांचा अंतर्गत विषय असेल, परंतु पंतप्रधान कोण असावा यावर आज चर्चा करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. हे ठरवणारे भाजपचे नेते किंवा त्यांच्या संघ परिवाराचे नेते असतील. त्याच्याशी तुम्ही केलेलं वक्तव्य किंवा तुम्ही सांगितलेलं भाकीत हे त्याच्याशी काहीच त्याचा संबंध नाही आहे. देवेंद्र फडणवीस शक्यता वाटत नाही तुम्हाला? कोण असावं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. म्हणून कोण असावं हे ठरवण्याचा अधिकार ना मला आहे ना पुन्हा इतर पक्षांना आहे. अधिकाराचा विषय नाही साहेब, वारसदार म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे कसं बघता? कोणीही वारसदार झालं तर त्यांनी भारताची धुरा सांभाळावी आणि चांगल्या पद्धतीने सरकार चालवावं हीच आमची भावना असेल. पण मोदींचा उत्तराधिकारी उत्तर प्रदेश का महाराष्ट्र हा चालत असताना देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने कारवाई करतात, बुलडोजर चालवतात, त्यांना युपीच्या योगींपेक्षा मी जास्त आक्रमक दाखवण्याचा प्रयत्न असं इम्तियाज जलील आहे.
महाराष्ट्राचा पंतप्रधान व्हावं ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची इच्छासुद्धा असते. ती इच्छा आताच नाही तर यापूर्वीसुद्धा अनेक वेळेला व्यक्त झालेली आहे. शरद पवारसारखे ज्येष्ठ नेतेसुद्धा पंतप्रधानांच्या शर्यतीमध्ये होते. यशवंतराव चव्हाणासारखे सुद्धा पंतप्रधानांच्या शर्यतीत होते. आणि म्हणून महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला तर महाराष्ट्राच्या जनतेला अभिमानच वाटेल. परंतु त्याचा अर्थ आत्ताच्या घडीला काढणं हे योग्य होणार नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले की मी गुढी उभारत नाही, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली, आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी असं त्यांचं वक्तव्य आहे. वडेट्टीवार आता कोणत्या पक्षात हेच कळत नाही आणि कोणतं संस्कृती ते मानतात ते मला माहीत नाही. परंतु निश्चित त्यांनी काल गुढी उभारली नसेल, परंतु आज ते इतर धर्माच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला निश्चित गेले असावेत. कारण की मतासाठी लाचार झालेली लोक हे सगळे असे उपद्रव करत असतात. म्हणून त्यांच्याकडून काही अपेक्षा आमच्या नाहीत. कुणाल कामरा आज हजर होण्याची शक्यता आहे. येऊ द्या, कुणाल कामराला येऊ द्या, मुंबईत येऊ द्या. मुंबईमध्ये आल्यानंतर आणखीन काही बडबडायचं असेल तर एकदा त्याला बडबडू द्या. परंतु एक लक्षात ठेवा, हे सरकार त्याला सोडणार नाही. त्याला त्याची योग्य तो शिक्षाही दिली जाईल. ती कशा पद्धतीने द्यायची हे न्यायालयाच्या आदेशानुसारच ठरेल. शिवसैनिक देणार त्या न्यायानुसार शिक्षा होईल. आता लोकांचं काय मत आहे याबद्दल मला सांगता येणार नाही, पण शक्यतो त्याला प्रसाद हा मिळेलच. शेलारांना संदीप देशपांडेंनी मुंबईचा झोलर असं टीका केली. संदीप देशपांडे जेव्हा शेलार राज ठाकरे साहेबाला भेटायला जातात त्या टायमाला तो असतो. म्हणून त्या तिघांचं असलेलं एकमेकाबद्दलचं प्रेम ते त्यांनी आता व्यक्त केलं असावं. म्हणून त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ते म्हणाले की राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत. देवेंद्र फडणवीसांना सर्व सत्ता आपल्याच हातात पाहिजे, त्यामुळे ह्या निवडणुका घेतल्या जातात. निवडणुकीचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर थोडा अवलंबून आहे. तो निकाल मला वाटतं लागण्याच्या लागेल आणि येत्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, याच्या निवडणुका होतील. झालं. ओके. बीडमध्ये बॉम्बस्फोट झालेला काल. मशिदीमध्ये काही 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. काल बीडमधला प्रकार अत्यंत गंभीर होता. आजही ज्यांना अटक केलेली त्यांच्याकडून अनेक प्रकारची माहिती उपलब्ध करून घेण्याचं काम पोलीस करतायत आणि एखादा घटनेचा तपास चालू असताना त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. मुख्य नमाज पठणाच्या नंतर काही तरुणांनी हातामध्ये SDPIचं बॅनर घेतलं आणि फ्री फिलिस्तीनची घोषणाबाजी केल्या होत्या. संभाजीनगरमध्ये काही अतिरेकी स्वभावाचे लोक आहेत, काही बांगलादेशी आहेत आणि संभाजीनगर अशांतता कशी इथे माजेल असा प्रयत्न काही लोक करतायत. परंतु पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित घटना या शहरामध्ये घडणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. आता तुम्ही वर आहात, पण मात्र जे वर गेलं ते खाली येणार आहे, थोडं धीर धरा असं पद्धती इम्तियाज जलीलने सरकारच्या सत्ताधाऱ्यांना सांगितलेलं आहे. आम्ही वर गेलेलो आहोत का खाली गेलेलो आहोत, फक्त त्यांची नैया डुबलेली आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि डुबलेल्या नैयेतून त्यांना आता वर येता येणार नाही हे तुम्हाला दिसून आलेलं आहे. राज ठाकरेंवरती ते म्हणाले, राज ठाकरे म्हणाले की कब्र लागू द्या, बोर्ड लावा. तेच मी म्हटलं असतं तर मला देशद्रोही ठरवलं असतं. त्यांनी म्हटलं आता कोणी काही बोलणार नाही. राज ठाकरेंचा बोलण्याचा अँगल वेगळा होता. इम्तियाज बोलतो त्याचा अँगल वेगळा आहे. इम्तियाजचे नातेवाईक औरंगजेब आहेत, राजसाहेबाचे काही नातेवाईक नाहीत. राजसाहेबांनी वेगळ्या पद्धतीने बोललं ते समजायला त्यांना वेळ लागेल. एक राज ठाकरेंचा शेवटचं होतं, ते म्हणतात की पर्यावरणाने खूप हानी होते. आपण जे अंत्यविधी करतो त्यात लाकडं जाळले जातात, तसं तर त्याऐवजी आपण विद्युत घटक वापरावे आणि राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या ज्या आहेत, वाहिन्या ज्या आहेत त्या टाकल्या गेलेल्या आहेत. परंतु संस्कृतीचा जो पगडा आजही हिंदू मनावर आहे तो काही अंशी आता कमी व्हायला वेळ लागेल. परंतु कालांतराने हे करणं गरजेचं ठरेल आणि त्याची सुरुवात मला वाटतं आपल्याकडे झालेली आहे. परंतु याला लागणारा कालावधी किती लागेल हे आजच्या घडीला सांगता येणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.